आध्यात्मिक आशीर्वादातून राजकीय रणधुमाळी. गोंदवले गटातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार गोंदवलेतून सुरू. आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली. गोंदवले बुद्रुक गटातून भाजपच्या उमेदवार सौ सावित्री चंद्रकांत शीलवंत तसेच गोंदवले गणाच्या उमेदवार सौ अनिता रवींद्र तुपे यांनी उत्साहपूर्ण वातावरणात आपल्या प्रचाराची सुरुवात केली. आज सकाळी दोन्ही उमेदवारांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत आशीर्वाद मिळवले. महाराजांच्या चरणी नतमस्तक होत यशस्वी प्रचार आणि लोकहिताच्या कार्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. दर्शनानंतर गोंदवले गावातील मुख्य मार्गावरून भव्य पदयात्रा काढण्यात आली. हलगी ताशांच्या निनादात, जयघोषात आणि घोषणाबाजीमध्ये ही पदयात्रा अतिशय उत्साहात पार पडली. या पदयात्रेत गोंदवले बुद्रुक गट आणि गोंदवले गणातील भाजपचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा जोश, उमेदवारांचे झालेले उत्स्फूर्त आणि गर्मजोशीचे स्वागत यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा जल्लोष अनुभवायला मिळाला. यावेळी भाजपच्या स्थानिक नेतृत्वासह ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवारांच्या प्रचाराला शुभेच्छा दिल्या असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला दमदार पाठिंबा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. गोंदवलेकर महाराजांच्या पावनभूमीतून सुरू झालेल्या या प्रचारामुळे गोंदवले बुद्रुक गट आणि गोंदवले गणातील निवडणूक वातावरण आता पूर्णपणे तापले असून पुढील काही दिवसात प्रचार आणखी वेग घेणार असल्याचे चित्र आहे. भाऊंच्या वतीनं पिंपरीचे शिलवंत आहे आणि नरवणेच्या तुपेत आहे, या दोन्ही उभे आहेत. यांना भरघोस मताने निवडून देऊन भाऊंचे हात बळकट करावेत एवढीच माझी विनंती. आज गोंदवलेमध्ये भारतीय जनता पार्टीची दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि प्रचाराला सुरुवात झाली. तर आपल्या भाजप पार्टीचे जे दोन्ही उमेदवार दिलेले आहेत, जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून जे दोन्ही उमेदवार आज काम करणार आहेत, त्या सर्वांचा प्रचार जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे. तरी आमच्या गावातर्फे सर्व ग्रामस्थ आणि महिला भगिनी यांनी मोठ्या मताधिक्याने दोन्ही उमेदवारांना आपण निवडून देणार आहोत. आणि सर्व ग्रामस्थांना, गावातील पंचक्रोशीतील सर्वांना माझी विनंती आहे, कामाच्या माणसाला निवडून द्या. जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून पाण्याचं काम मोठ्या प्रमाणात होतंय, विकासाचं काम मोठ्या प्रमाणात होतंय. तर विकासाला मत दिलं पाहिजे आणि हा विकास भाजपच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होतोय. तर सर्वांनी हेच माझं म्हणणं आहे की भाजपला मत देऊन बहुमताने दोन्ही उमेदवाराला निवडून द्यावं. गोंदवले गटाचे उमेदवार आणि गोंदवले गणाचे उमेदवार, गोंदवले गटाचे शिलवंत मॅडम आणि गोंदवले गणाच्या तुपे मॅडम, भाऊंनी दोन्ही विश्वासू कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळच्या पुढचं बटन दाबून या दोन्ही उमेदवाराला आपण निवडून द्यायचं आहे. आणि मान भाऊंचे उमेदवार म्हणजे मानचा विकास आपण सर्वांनी पाहिलेला आहे. भाजपला मत म्हणजे विकासाला मत आणि जयाभावना मत म्हणजे विकासाला मत. म्हणून गोंदवले गावातून या दोन्ही उमेदवारांना आघाडी मिळेल असे मी गोंदवलेच्या वतीनं ग्वाही देतो. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू झालेल्या आहेत, रणधुमाळी सुरू झालेले आहे. आणि जयाभाऊ यांनी जे दोन उमेदवार पंचायत समिती व जिल्हा परिषद ला दिलेले आहेत, यांना मला एकच फक्त गोंदवलेकर व गोंदवलेकर पंचक्रोशीतील लोकांना सांगायचं आहे की हे मत या उमेदवाराला न देता आपण जयाभाऊंना देत आहे. आणि जयाभाऊंचे हात बळकट करायचे ते ग्रामविकास मंत्री आहेत. ग्रामविकास मंत्री असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद हे आज त्यांच्या ताब्यात पाहिजे आहे. तर आपल्या जिल्ह्याचा व आपल्या गावाचा गावोगावी विकास होणार आहे. तरी सर्वांनी बाकी राजकारण न आणता भाऊंना बळकट करण्यासाठी, भाजप चिन्ह बळकट करण्यासाठी सर्वांनी या दोन उमेदवारांना निवडून द्यायचं आहे, हेच मी हात जोडून आपणाला विनंती. भारतीय जनता पार्टीतर्फे गोंदवले गटातून एक मिनिट सावित्री चंद्रकांत शिलवंत ह्या उभ्या आहेत. आणि गोंदवले पंचायत समितीला अनिता रवींद्र तुपे ह्या उभ्या आहेत. ह्या देशात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, या राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि ह्या मान खटावमध्ये जे भाऊनी विकास केलेला आहे त्या विकासाला मत द्यायचं आहे.
या मान खटावचा विकास करायचा असेल तर हे दोन्ही उमेदवार आपण निवडून आणायचे आहेत आणि भाऊंचे हात बळकट करायचे आहेत. खरं तर मला आपल्या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांचा मी मनापासून आभार मानते की आमच्या पिंपरीच्या सावित्रीताई यांना उमेदवारी दिली. त्यांचा मला त्या उमेदवारी दिली म्हणून मला अभिमान वाटतो. आणि नरवणेच्या तुपेताई व पिंपरीच्या शिलवंताई ह्या आजही निवडून आलेत असं मी भाऊंच्या वतीने जाहीर करते. मी सांगू इच्छितो की सावित्रा चंद्रकांत शिलवंत आणि अनिता रवींद्र तुपे ह्या दोन उमेदवार आहेत आणि यांना नरवणे आणि नरवणे परिसर तसेच गोंदवले आणि गोंदवले परिसर, पळशी आणि पळशी सर्व परिसर या भागातून कार्यकर्ते सर्व सतर्क आहेत आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करीत आहेत. तरी या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभा आहे आणि याला बहुमताने विजय करतील. आज जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणूक मान तालुक्यातील जनतेला आमची एक नम्र विनंती आहे की मान तालुक्यात चाललेले सर्व विकास कामे हे अखंडपणे असेच चालू राहण्यासाठी आपण मान तालुक्यातील जनतेने कमळ या चिन्हावर मतदान करून या शिलवंत मॅडम व तुपे मॅडम यांच्याबरोबर मान तालुक्यातील सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हावर मतदान करून आमदार जयकुमार गोरेभाऊ यांचे हात बळकट करावा व मान तालुक्यात चाललेल्या विकास कामांना तितक्याच गतीने पुढे चालू ठेवण्यासाठी मान तालुक्यातील सर्व उमेदवार जिल्हा परिषद पंचायत सर्वांना कमळ या चिन्हाची मध्ये आशीर्वाद देऊन मान तालुक्याने आपले स्वतःचा विकास करून घ्यावा अशी आमची नम्र विनंती. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.